आजची सकाळ एका दुःखद आणि अनपेक्षित बातमीने सुरू झाली, ज्याने आज संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न केलंय. राज्याच्या राजकारणातील एक झंझावत, पहाटेच्या कामाचा पायंडा पाडणारे लोकनेते आणि दादा या नावाने कोट्यावधींच्या हृदयावर राज्य करणारे अजित अनंतराव पवार यांचं आज सकाळी निधन झालंय. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच केवळ बारामतीतच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रात शोकाकुल झालाय. मंत्रालयातील त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहून प्रशासकीय वर्तुळात शांतता पसरली आहे. ज्या नेत्याने आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण राज्याच्या विकासासाठी आणि शिस्तीसाठी व्हायला, त्याचा असा अचानक निरोप घेणं कोणालाही पटणारं नाहीये. त्यांच्या या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचं पर्व आज कायमचं थांबलंय. पण त्यांनी मागे ठेवलेला कार्याचा वारसा आणि लोकांच्या मनात असलेली त्यांची प्रतिमा सदैव जिवंत राहील. आज त्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या धगधगत्या जीवन प्रवासाकडे वळून पाहताना त्यांच्या संघर्षाची आणि कर्तृत्वाची अनेक पाने समोर येतात.